स्टुडंट, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज अ कार्डियक सायकल. तर बघा, कंप्लीट मी खूप सिंपल आणि इझी भाषेमध्ये कार्डियक सायकल सांगणार आहे आणि एक्झाममध्ये पण 5 मार्कासाठी कार्डियक सायकल विचारतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लेट्स स्टार्ट अ लेक्चर. तर आपण पाहूया कार्डियक सायकलची डेफिनेशन. तर बघा, काय आहे कार्डियक सायकलची डेफिनेशन. The cardiac cycle is a sequence of events that occurs in heart during one complete heartbeat, including contraction and relaxation of the atria and ventricles. तर बघा, कार्डियक सायकल ही काय आहे, एक इव्हेंट आहे. तर ह्या इव्हेंट मध्ये काय होतं, जे हार्ट आहे, हार्ट मध्ये जे एंट्री आणि व्हेंट्रिकल्स आहेत यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. म्हणजेच बघा, एक कंप्लीट हार्टबीट ज्यावेळेस म्हणजे कंप्लीट होतो, तर त्या इव्हेंटलाच आपण काय म्हणतो, कार्डियक सायकल. म्हणजे एक कंप्लीट हार्टबीट होत असताना एंट्रियाचा आणि व्हेंट्रिकल्सचं होणारं जे कॉन्ट्रॅक्शन आहे आणि रिलॅक्सेशन आहे त्यालाच आपण कार्डियक सायकल असे म्हणतो. तर बघा, जे नॉर्मल ड्युरेशन आहे ना, ते नॉर्मल ड्युरेशन आहे बघा 0.8 सेकंड. म्हणजेच एक कंप्लीट हार्टबीट हा 0.8 सेकंड मध्ये कंप्लीट होत असतो. तर बघा, नंतर बघा ह्याच्या फेजेस आहेत. या फेजेस बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाच्या 2 फेजेस आहेत, एक एंट्रियल फेज आणि दुसरे आहे व्हेंट्रिक्युलर फेज. तर बघा, त्यालाच आपण एंट्रियल इव्हेंट्स किंवा व्हेंट्रिक्युलर इव्हेंट्स पण म्हणू शकतो. तर बघा, जे एंट्रियल इव्हेंट्स आहेत ना, ह्यामध्ये काय होत असतं, एंट्रियल सिस्टोल अँड एंट्रियल डायस्टोल. यस, यानंतर बघा व्हेंट्रिक्युलर इव्हेंट मध्ये काय होतं, व्हेंट्रिकल सिस्टोल अँड व्हेंट्रिकल डायस्टोल. आता बघा, सिस्टोल आणि डायस्टोल म्हणजे काय, हा प्रश्न पडला असेल. तर बघा, सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. यस, आणि डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन. यस, तर यानंतर आपण नेक्स्ट पाहूया एंट्रियल इव्हेंट्स. तर बघा, एंट्रियल इव्हेंट्स मध्ये काय येतं, एंट्रियल सिस्टोल आणि एंट्रियल डायस्टोल हे एंट्रियल इव्हेंट्स मध्ये येत असतं. तर बघा, जे एंट्रियल सिस्टोल आहे ते एंट्रियल सिस्टोल मध्ये काय होतं, बघा, जो एसआय नोड आहे ना, हा एसआय नोड काय करतो, इम्पल्स जनरेट करतो आणि इम्पल्स जनरेट करून काय करत असतो, स्प्रेड करतो. तर बघा, ज्यावेळेस एसआय नोड इम्पल्स जनरेट करून स्प्रेड करतो त्यावेळेसच काय होतं, एंट्रियाचं सिस्टोल होतं. म्हणजेच एंट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात आणि या दोन्ही पण एंट्रिया मधलं ब्लड कुठे येतं, वेंट्रिकल्स मध्ये येतं. बट बघा, वेंट्रिकल्स मध्ये येत असताना इथे काय आहेत, ऑल्स आहेत. इथे राईट एंट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये ट्रायकस्पिड ऑल आहे आणि लेफ्ट एंट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये मिटरल ऑल आहे. त्यालाच आपण बायकस्पिड ऑल असं म्हणतो. बघा, या ऑलच्या मार्फत काय होतं, या दोन्ही पण एंट्रियम मधलं ब्लड कुठे येतं, व्हेंट्रिकल्स मध्ये येतं. तर बघा, काय होते यामध्ये, एव्हिओल्स काय होतात त्यावेळेस ओपन्स होतात आणि ज्या सेमिलुनर ऑल्स आहेत ना, सेमिलुनर ऑल्स मध्ये बघा पल्मनरी ऑल आणि आयोर्टिक ऑल्स, सेमिलुनर ऑल्स मध्ये ह्या 2 ऑल्स येतात, ह्या क्लोज असतात. यस, आणि हे ब्लड काय होतं, एंट्रिया मधून वेंट्रिकल्स मध्ये येतं. बघा, हे कंप्लीट एंट्रियल सिस्टोल हे 0.1 सेकंड मध्ये कंप्लीट होत असतं. तर बघा, यानंतर बघा एंट्रियल डायस्टोल. एंट्रियल डायस्टोल हे 0.7 सेकंदामध्ये होत असतं. बघा, एंट्रियल डायस्टोल मध्ये काय होतं, जे एंट्रियल डायस्टोल मध्ये एंट्रिया रिलॅक्स असतात. यस, आणि हे रिलॅक्सेशन पिरियड हा 0.7 सेकंदचा असतो. तर बघा, आपल्याला माहिती आहे आपलं बॉडीकडचं डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट होऊन कुठे येत असतं, राईट एंट्रियम मध्ये. बघा, त्याच वेळेस काय होत असतं, बघा, हे जे पल्मनरी वेन्स आहेत ना, ह्या पल्मनरी वेन्स लंग्स कडून जे ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड आहे ना, ते कुठे सोडत असतात, लेफ्ट एंट्रियम मध्ये. मग बघा, मी सांगितलं तुम्हाला की एसआय नोड काय करतो, इम्पल्स जनरेट करतो आणि तो स्प्रेड करत असतो आणि त्याच वेळेस काय होतं, एंट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते ब्लड एंट्रिया मधलं ब्लड कुठे येतं, वेंट्रिकल्स मध्ये येतं. बघा, मग काय होतं त्यावेळेस, लेफ्ट एंट्रियम मध्ये कोणतं ब्लड असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि राईट एंट्रियम मध्ये कोणतं ब्लड असतं, डीऑक्सिजनेटेड. म्हणजे बघा,
ऍट द टाइम काय होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड दोन्ही ब्लड कुठे येतात, राईट व्हेंट्रिकल्स आणि लेफ्ट. ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड एंट्रिया मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये येत असतं. येस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया व्हेंट्रिक्युलर इव्हेंट्स. तर बघा व्हेंट्रिक्युलर इव्हेंट्स मध्ये काय येतं, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. तर त्यामध्ये आपण पहिले पाहूया व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. बघा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हे 0.3 सेकंड मध्ये कंप्लीट होत असतं. तर बघूया आपण 0.3 सेकंदामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज होतात ऍक्च्युअली व्हेंट्रिकल्स मध्ये ते पाहूया. तर बघा सगळ्यात पहिलं ए काय सांगितलं, आयसोओलिमिक कॉन्ट्रॅक्शन्स. आयसोओलिमिक कॉन्ट्रॅक्शन मध्ये म्हणजे काय काय होतं, हे जे व्हेंट्रिकल्स आहेत ते व्हेंट्रिकल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होत असते. तर बघा यावेळेस काय होतं, हे व्हेंट्रिकल्स ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस ह्यामधल्या सगळ्या म्हणजे ट्रायकस्पिडॉल, बायकस्पिडॉल आणि सेमिल्युनर ऑल्स ह्या काय असतात, क्लोज असतात. यस, आणि ह्या क्लोज असतात. मग काय होतं, जे जे व्हेंट्रिकल्स आहेत ना हे व्हेंट्रिकल्स काय करतात, प्रेशर क्रिएट करतात. आता का बरं हे प्रेशर का क्रिएट करतात, कारण बघा व्हेंट्रिकल्स मधून, बघा ह्या दोन्ही पण व्हेंट्रिकल्स मधून राईट व्हेंट्रिकल्स मधून ब्लड कुठे जाणार असतं, लंग्स कडे जाणार असतं. आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडून ब्लड कुठे जाणार असतं, प्रत्येक बॉडी पार्ट्स पर्यंत जाणार असतं. त्यामुळं व्हेंट्रिकल्स मध्ये प्रेशर क्रिएट होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा व्हेंट्रिकल्स जेवढं प्रेशर क्रिएट करणार तेवढं काय होणार आहे, व्हेंट्रिकल्स मधून ब्लड इजेक्ट होणार आहे. त्यामुळे बघा हे व्हेंट्रिकल्स काय करतात, व्हेंट्रिकल्स मधलं प्रेशर इनक्रीज होतं आणि ज्यावेळेस इनक्रीज होतं त्यावेळेस व्हॅल्यू मध्ये कोणताही चेंज होत नाही. म्हणजे ब्लड व्हॅल्यू मध्ये कसलाही चेंज न होता हे व्हेंट्रिकल्स प्रेशर क्रिएट करून ब्लड इजेक्ट करत असतात. राईट व्हेंट्रिकल मधून कुठे, लंग्स कडे आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडून कुठे, बॉडी पार्ट्स कडे. तर बघा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी किती टाइम लागतो, 0.05 सेकंड एवढा टाइम लागतो. म्हणजेच कंप्लीट आयसोओलिमिक कॉन्ट्रॅक्शन्स होण्यासाठी 0.05 सेकंड एवढा टाइम लागत असतो. याच यानंतर आपण नेक्स्ट पाहूया व्हेंट्रिक्युलर इजेक्शन. बघा व्हेंट्रिक्युलर इजेक्शन मध्ये काय होतं, जे सेमिल्युनर ऑल्स आहेत ह्या सेमिल्युनर ऑल्स काय होतात, ओपन होतात आणि ब्लड काय होतं, इजेक्ट होतं. आता सेमिल्युनर ऑल्स म्हणजे कोणत्या, बघा राईट व्हेंट्रिकल मध्ये असणारी पल्मनरी ऑल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये असणारी एओर्टिक ऑल्स ह्या काय होतात, ओपन होतात आणि यामधून ब्लड काय होतं, इजेक्ट होतं. म्हणजेच बघा राईट व्हेंट्रिकल कडून लंग्स कडे जातं थ्रू दी पल्मनरी ऑल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडून एओर्टिक ऑल ओपन होऊन ते ब्लड आर्क ऑफ एओर्टाच्या मार्फत बॉडी पार्ट्स कडे पोहोचवलं जातं. तर बघा जे व्हेंट्रिक्युलर इजेक्शन आहे ना, ह्या व्हेंट्रिक्युलर इजेक्शनचा टाइम किती आहे, 0.25 सेकंड एवढा व्हेंट्रिक्युलर इजेक्शनचा टाइम आहे. आपण नेक्स्ट पाहूया व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. व्हेंट्रिकल डायस्टोल हा पिरियड 0.5 सेकंदाचा असतो. तर यामध्ये काय होतं बघा, सर्वप्रथम आयसोओलिमिक रिलॅक्सेशन. आयसोओलिमिक रिलॅक्सेशन हे 0.08 सेकंदामध्ये होत असतं. आता बघा या 0.08 सेकंदामध्ये नेमकं काय काय होतं, तर बघा काय होतं, व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतात. त्यानंतर ऑल्स म्हणजेच बघा ट्रायकस्पिडॉल, बायकस्पिडॉल्स आणि सेमिल्युनर ऑल्स ह्या सर्व ऑल्स क्लोज असतात. यस, ह्या सर्व ऑल क्लोज असतात. त्यामुळे काय होतं, प्रेशर रॅपिडली काय होतं, कमी होतं, बट व्हॅल्यू मध्ये कसलाही चेंज होत नाही. बघा त्यानंतर नेक्स्ट आहे रॅपिड व्हेंट्रिक्युलर फिलिंग. बघा रॅपिड व्हेंट्रिक्युलर फिलिंग म्हणजे काय होतं, व्हेंट्रिकल्स मध्ये ब्लड फिल व्हायला सुरुवात होतं. तर बघा हा टाइम पिरियड आहे 0.11 सेकंदाचा टाइम पिरियड आहे. या 0.11 सेकंदामध्ये काय होतं, ज्या एव्हिऑल्स आहेत, एव्हिऑल्स म्हणजेच कोणत्या, बघा ट्रायकस्पिड ऑल अँड मिटरल ऑल दॅट इज अ बायकस्पिड ऑल ह्या काय होतात, ओपन होतात आणि ओपन झाल्यामुळे काय होतं, ब्लड फ्लो रॅपिडली फ्रॉम एंट्रिया टू व्हेंट्रिकल्स. म्हणजे एंट्रिया मधून ब्लड कुठे येतं, व्हेंट्रिकल्स मध्ये येतं. बघा यानंतर नेक्स्ट आहे बघा सी नंबर दॅट इज अ स्लो व्हेंट्रिक्युलर फिलिंग. त्यालाच आपण डायस्टेसिस असंही म्हणतो. बघा जे डायस्टेसिस आहे हे 0.
19 सेकंदामध्ये कंप्लीट होत असतं. तर मग बघा यामध्ये काय होतं, ब्लड फ्लो रिड्यूस होतो आणि वेंट्रिकल स्लोली फिल व्हायला सुरुवात होते. यस, यानंतर नेक्स्ट काय होतं, एंट्रल सिस्टोल. एंट्रल सिस्टोल म्हणजे काय होतं, एंट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजेच काय, परत रिटर्न एंट्रल इव्हेंट स्टार्ट होतात. म्हणजे रिपीट सायकल काय होती, परत स्टार्ट होती. मग बघा ज्यावेळेस रिपीट सायकल स्टार्ट होणार असते, ती स्टार्ट कुठून होते, ज्यावेळेस एसिनोड इम्पल्स जनरेट करणार आहे आणि तो स्प्रेड करणार आहे, त्यावेळेसच एंट्रल सिस्टोल घडून येत असतं. त्यावेळेसच एंट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि या दोन्ही पण एंट्रिया मधलं ब्लड वेंट्रिकल्स मध्ये येत असतं. तर बघा आपण थोडक्यात आणि इझी वे मध्ये कार्डियाक सायकल समजून घेऊयात. तर बघा ह्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे बघा, ह्यामध्ये ही जी सायकल दिसते ना, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हे नेमकं कसं आयडेंटिफाय करायचं. तर बघा खूप सिंपल आहे, फक्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा आपण पाहूया कार्डियाक सायकल. तर बघा हे जो आतमधला राऊंड दिसत आहे ना तुम्हाला, हा राऊंड म्हणजेच काय आहे, एंट्रिया. यस, हा आहे एंट्रिया आणि हा जो बाहेरचा राऊंड दिसत आहे ना, हे आहे वेंट्रिकल. तर बघा हे जे एंट्रिया आहे ना, तर एंट्रिया मध्ये काय होतं, एंट्रल इव्हेंट्स मध्ये एंट्रल सिस्टोल आणि एंट्रल डायस्टोल होत असतं. तर बघा जे एंट्रल सिस्टोल आहे ना, हे एंट्रल सिस्टोल 0.1 सेकंदामध्ये होत असतं. मग बघा 0.1 सेकंदामध्ये एंट्रिया काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे बघा बाकीचा जो टाइम आहे, बाकीच्या पिरियड मध्ये एंट्रिया काय असतात, रिलॅक्स असतात. बघा यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत वेंट्रिक्युलर सिस्टोल. तर बघा वेंट्रिक्युलर सिस्टोल हे 0.3 सेकंदाचं असतं. तर बघा 0.3 सेकंदामध्ये काय, आयसोओलोमिक कॉन्ट्रॅक्शन हे 0.05 सेकंदाचं असतं आणि व्हेंट्रिक्युलर इजेक्शन हे 0.25 म्हणजे 25 सेकंदाचं असतं. तर बघा यानंतर नेक्स्ट आहे बघा व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल ह्याचा टाइम पिरियड 0.5 सेकंद आहे. तर ह्या 0.5 सेकंदामध्ये आयसोओलोमिक रिलॅक्सेशन हे 0.08 सेकंदाचं आहे. त्यानंतर रॅपिड व्हेंट्रिक्युलर फिलिंग हे 0.11 सेकंदाचं आहे आणि स्लो व्हेंट्रिक्युलर फिलिंग हे 0.19 सेकंदाचं आहे. तर बघा अशा प्रकारे ही कार्डियाक सायकल काय होत असते, कंप्लीट होत असते. बघा कंप्लीट कार्डियाक सायकल होण्यासाठी 0.8 सेकंद लागतात. तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप सिंपल आणि इझी वेने सांगितलं आहे की हे 0.8 सेकंद कसे कंप्लीट होतात. नेमकं एंट्रिया व्हेंट्रिक्युलर सिस्टोल किती वेळात होतो, एंट्रियल सिस्टोल किती वेळात होतं, एंट्रियल डायस्टोल किती वेळात होतं आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल किती वेळात होतं, हे मी तुम्हाला खूप इझी पद्धतीने सांगितलेलं आहे. बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद.